वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला पारंपरिक भोपळ्याच्या घारीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर मी 1 बाउल भोपळ्याचा किस घेतलेला आहे. भोपळ्याच्या फोडी छोट्या छोट्या कट करून किसून घेतलेला आहे. 1 बाउल गूळ घेतलाय. 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलंय. तेल, 1 वाटी तांदळाचं पीठ, तीळ, साजूक तूप, मीठ व वेलदोडे जायफळची पावडर. रेसिपीला सुरू करूया. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. बुट्टी ठेवून घ्यायची आहे. ह्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे व तूप मेल्ट झाल्यानंतर भोपळ्याचा किस घालायचा आहे. व छान असं हे आता 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे पहा, आपली 2 मिनिटं आता इथं झालेली आहेत. छान किस परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 बाउल गूळ घालायचा आहे व परत हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. गूळ सगळा विरघळूपर्यंत हे परतायचं आहे. हे पहा, छान आपला गूळ आता इथं विरघळलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे व 2 चमचे वेलदोडे जायफळची पावडर टाकायची व आता हे मिश्रण 1 तास थंड होण्यास ठेवायचं आहे. मग मिश्रण थंड झाल्यानंतर ह्यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे. हे पहा, 1 तास इथं आपला आता झालेला आहे. मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे व छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. व यामध्ये आता गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे व छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप घट्ट मळायचं नाही आहे, तर अगदी मऊसर मळायचं आहे व परत हे मिश्रण 4 तासासाठी सेटिंगला ठेवायचं आहे. नंतर मग याच्या घाऱ्या करायच्या आहेत. आम्हाला जास्ती घाऱ्या पाहिजेत म्हणून हे मी जास्ती बनवत आहे. कोणाला कमी बनवायच्या असतील तर त्यांनी ह्याच पद्धतीनं 1 वाटीचं प्रमाण घेऊन घारी बनवली तरी खूप छान होतात. ज्यांना जसं पाहिजे तेवढं घेऊन त्यांनी बनवू शकतात. 1 वाटी भोपळ्याचा किस असेल तर 1 वाटी गूळ व 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीनं असं मऊ हे छान, खूप घट्ट मळायचं नाही आहे. असं छान आता हे मिक्स करून घ्यायचं व 4 तास पीठ सेटिंगला ठेवायचं आहे. हे पहा, इथं आपले 4 तास आता झालेले आहेत. मिश्रण छान सेट झालेलं आहे. आता तेल तापायला ठेवूया व इकडं घाऱ्या थापून घेऊया. हे पहा, एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे. तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे व पाण्याचा हात लावून छान असा हा गोळा घ्यायचा आहे व घारी थापून घ्यायची आहे. हलक्या हाताने घारी थापून घ्यायची आहे. यावर थोडेसे पांढरे तीळ लावायचे आहेत व छान अशी घारी थापून घ्यायची आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता घारी आपण तळून घेऊया. हे पहा, किती मस्त अशी टम घारी फुगलेली आहे. म्हणून हे पीठ 4 तास
भिजवून ठेवायचं आहे, नंतरच घारी करायची आहे, मगच असं छान फुगून येतात. अशाच पद्धतीनं आता बाकीच्या पण घाऱ्या तळून घेणार. हे पहा किती मस्त सुंदर सुरेख अशा ह्या घाऱ्या इथं आता बनवून तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर घाऱ्या दिसत आहेत. ह्या घारीचं पीठ तुम्ही 15 दिवस फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला केव्हा पाहिजे तेव्हा जरी करून खाल्ला तरी पण चालेल. 15 दिवस आरामात टिकतं हे पीठ. तर अशा पद्धतीने ह्या घाऱ्या तुम्ही नक्की बनवा. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स.